तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. फायनली आज आहे ना ॲडमिट केले आणि हे बघा ॲडमिट केले, ब्लड टेस्ट घेतल्यात, सी टी स्कॅन एम आर आय जे काय आहे ते टेस्ट करून घेतल्यात. तर आहे ना पुढे जी फाईल आहे ती मी व्हिडिओ केला आहे, तर मी दाखवते. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सगळे जे रिपोर्ट आहेत ते छान येऊ देत आणि त्याचबरोबर ऑपरेशन जे आहे ते एकदम सक्सेसफुल होऊ देत. कारण की ते पिरियडमध्ये जास्त गाठ दुखते आणि बाळाला घरी ठेवलं आहे, वेदिकालाही घरी ठेवलं आहे आणि ते माझ्या म्हणजे त्यांना मी सोडून एवढा वेळ थांबले नाही. पण आता इथे किती दिवस जातील माहीत नाही, 2-4 दिवस तरी. पण इथे मात्र पूर्ण आज धुलीवंदन आहे तरीसुद्धा OPD बंद आहे, पण सगळा स्टाफ आहे. आतल्या आत इमर्जन्सी पेशंट घेतात. आता बोलले उद्या सकाळी 6 वाजता ऑपरेशन करायचं आहे आणि आज मात्र जे काही प्रोसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेस करून घेतल्यात. तर चला पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनेल बघत राहा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हीही तुमची काळजी घ्या आणि हो डिलिव्हरी झाली असेल, सिजर झालं असेल तर प्लीज या दिवसात आराम करा, जेणेकरून पुढे अशा काही गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागणार नाही. चला बाय. तर बघा हे आहेत रिपोर्ट जे की ॲडमिशन केलेलं आहे. इथे माझं ॲड्रेस, नाव वगैरे सगळं लिहिले, पेन कुठे होतो आहे, कुठली साईट, हे सगळं काही त्यामध्ये लिहिले. त्यानंतर ब्लड टेस्ट करायला घेतली आणि त्यानंतर आहे ना ब्लड टेस्ट करून त्याचे रिपोर्ट आहेत ते येतील तेव्हा येतील. पण त्याचसोबत MRI CT स्कॅन जे काय आहे ते केलं. तर MRI जे आहे ते मी पहिल्यांदाच केलं आहे आणि भीती वाटत होती त्यात जाताना, कारण की पूर्ण बॉडी त्यात होती याच्यामुळं. आणि त्यानंतर आले वापस, जेवण केलं. चला बाय.